बघितल्याप्रमाणे दर्जेदार द्राक्ष उत्पादन होण्याकरता आपण काय काय केलं पाहिजे या संबंधीचा या ठिकाणी समग्र माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की जी वेगवेगळ्या ठिकाणी अतिमंदीतही कसं चांगलं उत्पादन मिळालं आणि त्या चांगल्या उत्पादनाला कसा चांगला भाव मिळाला, ते चांगलं उत्पादन काढताना नेमक्या काय काय गोष्टी त्या ठिकाणी वापरल्या गेल्या या संबंधीची इतर काही शेतकऱ्यांची आणि माझ्या बागेत जे काही करत आलोय त्या संबंधीची या ठिकाणी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे आपण आपल्या द्राक्ष वेलाची कार्यक्षमता ओळखूनच त्याच्यावर उत्पादन घेतलं पाहिजे. कार्यक्षमता ओळखून उत्पादन घेणं म्हणजे काय? बऱ्याचदा काय होतं, मागच्या वर्षीचा मिळालेलं जादा उत्पादन किंवा मागच्या वर्षी पाण्याच्या ताणामुळे वेलाला बसलेला शॉक, त्यानंतर एप्रिल छाटणीत त्याच्यात झालेल्या काड्यांची जाडी, या गोष्टींचा विचार करूनच तो प्लॉट आपल्याला 8 टन देईल का 10 टन देईल का 12 टन देईल याचा विचार करून आपण उत्पादन घेणं म्हणजेच वेलीची कार्यक्षमता समजून उत्पादन घेणं. आपल्या वेलीची कार्यक्षमता जर 8 टनाची असेल आणि त्या ठिकाणी जर आपण 12 टन किंवा अशा प्रकारचं जर उत्पादन घेतलं तर हमखासपणे त्या मालात साखर राहणार नाही, त्या मालाचा टिकाऊपणा राहणार नाही, त्या मालाला कलर येणार नाही आणि पुन्हा आपण त्या कमी भावाच्या दुष्टचक्रात अडकणार. तर हे होऊ नये म्हणून एप्रिल छाटणीत आपण जे काही काम केलेलं असेल किंवा ज्या प्लॉटची जी काही स्थिती असेल त्यानुसार काडीची जाडी ज्या ठिकाणी 10 mm पुढे असेल आणि एप्रिल छाटणीतला कॅनोपी कव्हरेज, पानोळ्याचं कव्हरेज, एकूण मांडवाला जी काही जागा दिली आहे त्या जागेच्या 60% जर कव्हर होत असेल तर आपण त्या जमिनीच्या प्रकारानुसार पूर्ण उत्पादन घ्यायला हरकत नाही. अशी परिस्थिती जर नसेल, काडीची जाडी जरा कमी असेल तर त्या वेलाची त्या वर्षीची उत्पादन क्षमता निश्चित कमी असते आणि सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या निरीक्षणातून जे पुढे आलेले आहे, काडीची जाडी 8 mm पुढे असेल आणि 10 mm आत असेल आणि कॅनोपी कव्हरेज म्हणजे मांडवाला द्राक्षवेल वाढायला जी काही जागा दिली आपण, समजा 9-5 असेल, 9-5 45, याच्या 50% जर कव्हरेज असेल तर आपण उत्पादन थोडं कमी घेतलं पाहिजे, तरच त्याचा दर्जा योग्य रीतीने राहील. पुढे घ्या. तिसरा यातला महत्वाचा मुद्दा, काही ठिकाणी पाण्याचा ताण किंवा इतर कुठल्या तरी कारणामुळे काडीची जाडी 6 mm झाली असेल, कमी असेल अजून, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उत्पादन हे कमी केलं पाहिजे. कॅनोपी कव्हरेज कमी असेल, पेरे छोटे छोटे असतील, पेरांची जाडी कमी असेल, काडीची जाडी कमी असेल तळातली, तर तिथं अजून उत्पादन कमी केलं पाहिजे. पुढे घ्या. हे छाटणीपूर्वीचं हे निरीक्षण करून याप्रमाणे आपण आपली बाग कुठल्या प्रकारात मिळते याचा विचार करून आपण उत्पादन घेतलं पाहिजे. याबरोबरच प्रत्येक जमिनीची उत्पादन क्षमता ही वेगवेगळी असते. आपले जे प्रॉब्लेम होतात ते सर्वसाधारणपणे काय होतं, खोल काळी जमीन आहे, त्या ठिकाणी समजा 14 टन किंवा त्याच्या पुढे उत्पादन निघालं आणि तिथं साखरही चांगली आली, त्याचीच तुलना त्या ठिकाणी जाऊन आपण बघतो ह्या पद्धतीने मला माझ्या बागेत करता आलं पाहिजे आणि आपण तेच काय करतो, मुरमाड जमिनीत आपण ती प्रॅक्टिस
तेवढं घट ठेवणं, तेवढं सगळं काम करायला सुरुवात करतो. परंतु याच्यात महत्वाची गोष्ट अशी असते की ज्या खोलकाळ्या जमिनी असतात त्या जमिनीत आणि मुरमाड जमिनीत हा मूलभूत फरक असतो की ज्या खोलकाळ्या जमिनी त्यामध्ये ज्या खाली मुळ्या असतात त्या मुळ्या जाड मुळ्या असतात आणि सर्वत्र सारख्या पसरलेल्या असतात. अगदी 10-10, 12-12 फुटापर्यंत त्या मुळ्या गेलेल्या असतात. आणि ऑक्टोबर छाटणीनंतर जे आपल्याला वजन मिळतं ते वजन कुठे साठवलेलं असतं याचा जर विचार केला तर गाड्यांमध्ये साधारणपणे 10 ते 12% दरम्यान वजन साठवलेलं असतं. खोडामध्ये 8 ते 10% दरम्यान वजन साठवलेलं असतं. पानामध्ये साधारणपणे 5 ते 7% दरम्यान वजन साठवलेलं असतं. वजन जे आपल्याला पाहिजे ते मुख्य वजन जे साठवलेलं असतं ते मुळ्यांमध्ये साठवलेलं असतं. असा जगातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचा, जगातल्या वेगवेगळ्या संशोधन केंद्रांचा निष्कर्ष आहे की ज्या तळात ज्या मुळ्या असतात, जाड मुळ्यांचं काम वेगळं आणि आपण ज्या पांढऱ्या मुळ्या म्हणतो त्याचं काम थोडंसं वेगळं. तर त्या जाड मुळ्या जेवढ्या जास्त असतील, जेवढ्या जास्त संख्येने असतील, जेवढ्या खोलवर गेलेल्या असतील, जेवढ्या जाड वाढलेल्या असतील तेवढं वजन जास्त. आणि नेमकं खोलकाळ्या जमिनीत या मुळ्या ऐसपैस सर्वत्र वाढलेल्या असतात, त्याची जाडी वाढलेली असते म्हणून त्या ठिकाणी त्या बागेला जास्त वजन मिळतं. आणि नेमकं त्याच्या विरुद्ध मुरमाड जमिनीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मुळ्या फार खोलवर जात नाही. वरच्या 1 फुटात, काही ठिकाणी 1.5 फुटात अशा मुळ्या पसरल्या असतात. त्यामुळे त्या मुळ्या पसरायला एक लिमिट येतं आणि ते लिमिट आल्यामुळं हे वजन सुद्धा कमीच साठलेलं असतं तिथं. आणि असं जर वजन कमी साठलेलं असेल तर आपण त्या खोलकाळ्या जमिनीची जेव्हा तुलना करायला जातो तेवढं उत्पादन इथं घ्यायला जातो आणि नेमकीच फसगत तिथंच होते. मग घड ठेवणं आपल्या हातात असतं, संजीवक देणं सुद्धा आपल्या हातात असतं, पण ते स्टोरेज जे केलेलं आहे ते स्टोरेज आपल्या हातात नसतं. त्या जमिनीची ती प्रॉपर्टी असते, जमिनीचा तो गुणधर्म असतो. म्हणून प्रत्येकाची जमीन समजूनच वजन घेतलं पाहिजे. तिथं जर आपण चूक केली तर आपल्याला निश्चितच क्वालिटीमध्ये अडचणी येतील. क्वालिटीमध्ये अडचणी येऊन निश्चितच आपल्याला दर कमी मिळतील. जर 8 टनाची 10 टनाची जर त्या जमिनीची कॅपॅसिटी असेल आणि आपण जर 12-13 टन उत्पादन घेतलं तर सर्वसाधारणपणे चांगल्या गुणवत्तेचा माल जर इंडियन मार्केटमध्ये 30 रुपये जात असेल तर आपण ठीक आहे 20% वजन जास्त घेतलं तर त्या मालाला एकूण होणारा जो नफा आहे तो वाढतो असं होतच नाही, कमी होतो. म्हणजे 30 रुपयाने जर तो माल जात असेल तर घड वाढवल्यामुळं जमिनीच्या कॅपॅसिटीपेक्षा वजन जास्त घेतल्यामुळं तो 30 रुपयाऐवजी तो 20 रुपयाच्या आत जातो. म्हणून आपापल्या जमिनीची कॅपॅसिटी ओळखूनच आपण कॅनोपी व्यवस्थापन ओळखूनच आपण वजन घेतलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही स्टोरेज आपण एप्रिल छाटणीमध्ये करून घेतलेलं आहे ते स्टोरेज आपण कमीत कमी वाया केलं पाहिजे. याचा विचार करणं हे आपल्या हातात आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचा आपण पुढे विचार करणार आहोत. या ठिकाणी वांस फुटी काढताना त्याचा पहिला विचार आपल्याला करावा लागतो. सर्वसाधारणपणे वांस फुटी काढताना पूर्वी एक 15 वर्षापूर्वीची जर परिस्थिती लक्षात घेतली तर अतिशय चाणक्यपणे आपण घड दिसतात क्षणी लगेच वांस फुटी, भरपूर जर घड दिसतात नेमके घड घेऊन लगेच वांस फुटी काढायला सुरुवात करायची. परंतु काय झालंय या 5-6 वर्षात आपण सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच ठिकाणी शोधायला लागलोय, ते म्हणजे हार्मोन्स. आपल्याला असं वाटायला लागलं का स्टोरेज वाया गेलं तरी हार्मोन्स भरून काढील, गडलिंग नाही केली तरी हार्मोन्स भरून काढील, जादा घड ठेवले
तरी हार्मोन्स भरून काढून आपल्याला वजन मिळेल आणि तिथंच हार्मोनची चूक आपली होते. तर हे होऊ नये म्हणून प्रत्येक मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यातला हा दुसरा मुद्दा, जर आपल्या बाग छाटणीनंतर घड भरपूर आहे असं समजायला लागलं किंवा कमी जरी असते तर घड दिसायला लागले, घड दिसता क्षणी मग ते कदाचित 2 इंच फुटी असताना दिसतील, 1.5 इंची फुटी असताना दिसतील, त्याच्यापेक्षा लवकर दिसतील, व्हरायटीनुसार थोडासा बदल होतो. दिसता क्षणी ज्यादा घड आपण कमी केले पाहिजे, ज्यादा फुटी आपण कमी केल्या पाहिजे आणि जे वाळत जाणारं स्टोरेज, ते स्टोरेज आपण वाचवलं पाहिजे. बाग फुटताना आणि नव्या फुटी वाढताना संपूर्णपणे त्या स्टोरेजवर वाढत असतात. त्यावेळेस आपण वांच फुटी काढायला लेट झालं तर निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात स्टोरेज तिथं वाया जाते. तर त्या ठिकाणी आपण काही ठिकाणी ते 10व्या दिवशी, काही ठिकाणी 12व्या दिवशी, काही ठिकाणी 13व्या दिवशी लवकरात लवकर ज्यादा वांच फुटी कमी करून नेमक्या फुटी आपण ठेवल्या पाहिजे. तर पुढचा मुद्दा असा, ज्या काही फुटी ठेवायच्या आपल्याला त्या फुटी वाढताना साधारणपणे फूट फुटल्यापासून वाढेपर्यंत 15 दिवस हे स्टोरेज जे आहे, एप्रिल छाटणीचे स्टोरेज झालेले, त्या स्टोरेजमधून अन्न साठा त्या फुटी घेत असतात. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवस, सर्वसाधारणपणे 2 दिवस 4 दिवस इकडे तिकडे होतात, 15 ते 20 दिवस ते पानं त्यांच्या स्वतःच्या वाढीपुरतं अन्न तयार करायला लागतात. आणि त्याच्यानंतर 20 ते 25 दिवसापासून तर पुढचे 90 दिवसापर्यंत ते पानं झपाट्याने अन्न तयार करायला लागतात. का जो अन्नाचा साठा आपल्याला वजन म्हणून त्याचा वापर होणार आहे, साखर म्हणून त्याचा वापर होणार आहे, याकरता तो वापरात येणार आहे. याकरता आणि हे वजन पानं कसं तयार करतात, पानांनी वजन तयार करण्याकरता सर्वात महत्त्वाचा जो घटक त्यांना लागतोय तो म्हणजे सूर्यप्रकाश, त्यानंतर जमिनीतून येणारं पाणी आणि अन्न घटक. तर हा सूर्यप्रकाश यात सर्वात महत्त्वाचा रोल करतोय. सर्वात महत्त्वाचा भाग हा 95% सूर्यप्रकाश आहे. त्याला पैसे लागत नाही, त्याच्यामुळे आपण त्याचा फारसा विचार करत नाही. पण आता त्याचे विचार करायची वेळ आलेली, क्वालिटीचा समग्र विचार करता नाही, प्रत्येक मुद्द्याचा जो विचार करणार आहोत त्यापैकी सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश आपल्याला सर्वत्र सारखा कसा मिळेल, अशा रीतीने फुटी सुरुवातीलाच जर आपण सारख्या पसरून ठेवल्या, त्या अशा रीतीने पसरून ठेवायच्या की जे काही आपण पानं ठेवले, ज्या फुटी ठेवल्या त्यातल्या 70% पानांवर प्रत्यक्ष सूर्यप्रकाश पडला पाहिजे आणि राहिलेल्या दुसऱ्या थरात पहिल्या पानांच्या आडून जी सावली पडते त्यातही आपल्याला ते पान अन्न तयार करून देतं, स्टोरेज तयार करून देतं, साखर तयार करून देतं. परंतु ज्या वेळेस तिसरा थर, पानावर एकावर एक पानाचे 3 थर, तळातले पानं पिंगट पिवळे पडले, पूर्ण पिवळे पडून गेले, अशी स्थिती ज्या वेळेस तयार होईल त्या वेळेस ती कॅनॉपी आपण प्रमाणापेक्षा जास्त ठेवली समजायचं. आणि प्रमाणापेक्षा जास्त ठेवलेली कॅनॉपी अन्न साठा तयार न करता असलेला अन्न साठा संपवायचं काम करते, आपलं वजन बागेचं घटवायचं काम करते. तर हे सगळं होऊ नये म्हणून वांज फुटी काढताना सगळीकडे कशा पसरून ठेवतील ठेवायच्या फुटी याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर एक सारख्या वयाच्या फुटी ठेवल्या पाहिजे. त्याचबरोबर तळातले जे 2 पाने आपण बहुतेक जण काढतो ते काढलेच पाहिजे. त्याच्या मागे 1-2 शास्त्रीय कामे आपण सर्वजण निरीक्षण करतो. तळातल्या पानावर दावणी लवकर येतो. त्याचबरोबर तळातलं जे पान असतं, आपण जे ट्रॅक्टरने स्प्रेइंग करतो, ते स्प्रेइंग करताना तळातल्या पानाला हा स्प्रे लवकर अडतो आणि तळातल्या छोट्या पानाला जर स्प्रे आणला तो वर मोठा कॅप सुटून जातो आणि कव्हरेज कमी मिळतं. त्यामुळे ते पान काढलंच गेलं पाहिजे.
त्याचबरोबर झाडात परमेश्वराने अशी शक्ती दिलेली असते की जिथं जखम होईल तिथं न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी जास्त वाढते, हार्मोनची अवेलेबिलिटी जास्त वाढते. तर ते तळातले पानं काढल्यानंतर जमिनीतून त्या पानांची तिथं झालेली जखम भरून काढण्याकरता सायटोकायनिनचा फ्लो, अन्नद्रव्याचा फ्लो तिथं चांगल्या रीतीने होतो. त्याचा पुढे आपल्याला फूटवाढी करता आणि घड डेव्हलप होण्याकरता त्याचा फायदा होतो. त्याकरता ते केलं पाहिजे. पुढे या सर्व गोष्टी करत असताना हे समजून घेताना दर्जेदार द्राक्ष उत्पादनात दुसरा अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे घड संख्या नियोजन. इथंच आपल्याला दर्जेदार द्राक्ष उत्पादनाचं गणित चांगल्या रीतीने बसवायचं असतं. हे सर्व बसवत असताना दाभोळकर प्रयोग परिवाराच्या विचारातून, प्रयोगातून आपण जे घड कमी करायचे ते सुरुवातीलाच 1.5 चौरस फुटाला एक घड किंवा काय असं काही करायचं नाहीये. त्याचे वेगवेगळे कारण आहे. सुरुवातीला जर आपण घड कमी केले आणि त्यानंतर घडाची लांबी काही कारणामुळे वाढली नाही, काही कारणामुळे घडाची लांबी वाढली नाही, तर एक चांगला लांबलेला घड हा 1 किलोपर्यंत वजन देतो. परंतु त्या घडाचा दांडा जर लांबला नाही तर तोच घड 150 ग्रॅम ते 200 ग्रॅमच्या आतच वजन देतो. म्हणून सुरुवातीला जर आपण घड कमी करून टाकले आणि घड जर लांबले नाही तर आपण अडचणीत येतो. म्हणून टप्प्याटप्प्यात आपल्याला घड कमी करायचे. तर सुरुवातीला आपण थॉम्सन, सोनाका, शरद सीडलेस, सुधाकर सीडलेस यासारख्या ज्या द्राक्ष जाती आहेत सर्वसाधारणपणे 9-5 हे अंतर दिलं आहे. कोणाचं वेगवेगळं अंतर असेल. 45 चौरस फुटाला एक याच्यापेक्षा थोडेसे जास्त घड ठेवायचे. ते का तर आपण इतक्यात समजून घेतलं. त्यानंतर ज्या वेळेस मणी धरून 4-5 mm ची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करणार आहे की घडाचा दांडा किती लांबला आहे. योग्य रीतीने लांबला असेल तर घड कमी करता येते. त्याचबरोबर ह्या काही वर्षापासून गळ आणि कूच मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. पावसामुळे म्हणा, पानांच्या गर्दीमुळे म्हणा किंवा इतर कुठल्या तरी कारणामुळं फुलोऱ्याच्या परिस्थितीमध्ये जर मणिगाळ झालेली असेल, काही घड त्याच्यामुळे निकामी झालेली असतील तर आपल्याला घडांची संख्या थोडीशी वाढवा ठेवावी लागेल. हा विचार करून गळकुचीचं संकट, डावणीचं संकट, त्याचबरोबर दांडा लांबण्याचं न लांबण्याचं संकट हे कमी झाल्यानंतर मग आपल्याला अंदाज येतो 4-5 mm ला का आपल्याला किती घड ठेवले पाहिजे. मग त्यावेळेस जर खूप माल साखळी झालेला नसेल, खूप गळ झालेली नसेल आणि दांडा योग्य रीतीने लांबला असेल तर 40 घड आपण त्या ठिकाणी 9-5 मध्ये ठेवायचे. सर्वसाधारणपणे 1.10 चौरस फुटाला एक घड. अशा रीतीने हा घड कमी करायचा दुसरा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा. यानंतर तिसरा टप्पा, पाणी उतरताना मणी 15 ते 17 mm असल्यास 9-5 या अंतरात आपल्याला 36 घड ठेवायचे. म्हणजे सर्वसाधारणपणे अंतर आपलं वेगवेगळं जरी असलं तरी समजा 8-5 अंतर आहे, 8-5 40 भागिले 1.25 म्हणजे ते जे काही उत्तर आहे ते 1.25 चौरस फुटात एक घड. अशा प्रकारे प्रत्येकाच्या बागेत हे गणित करून घ्यायचे आणि अशा रीतीने घड योग्य रीतीने लांबलेले असणार आणि पाणी उतरताना त्याची साईज जर
15 ते 17 mm झालेली असेल तर आपल्याला फक्त 36च घड ठेवायचे. 9.5 मध्ये फक्त 36 घड ठेवायचे. आणि जर त्याची उगवण कमी असेल, दांड्याची लांबी कमी असेल तर 36 ऐवजी आपल्याला ते वाढवा ठेवायचे. हे टप्पे आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर हे सर्व करत असताना आपण आपला अनुभव सुद्धा त्या ठिकाणी वापरायचा आहे की 15 mm चा मणी हा आहे. माझ्या जमिनीत 15 mm चा मणी असताना पाणी उतरल्यावर तो 6 mm फुगतो का 1.5 mm फुगतो याचाही त्या ठिकाणी विचार करून आपण ही घड संख्येचं नियोजन करायचे. हे सगळं करत असताना आपण या घडाची लांबी 8 इंच आहे, रुंदी 6 इंच आहे, द्राक्ष व्हरायटी थॉम्सन आहे आणि मणी संख्या 135. हे सगळे गणित आपल्याला करावं लागणार आहे. आणि पाणी उतरताना जर 15-16 mm असेल तर त्याचं वजन किती भरेल, मग आपण किती मणी ठेवायचे हा सगळा हिशोब करून आपण थिनिंग सुद्धा करायची आहे. त्यानंतर 18 mm जर मणी असेल, पाणी उतरल्यानंतर पुढे जाऊन 18 mm चा मणी जर असेल तर तो एक मणी हा 4 ग्रॅमच्या दरम्यान असतो. तर असे नेमकेच मणी आपण घेऊन दर्जा वाढवून घेऊ शकतो. त्याच्या पुढे जाऊन 20 mm चा जर मणी झाला तर त्याचं किती वजन येऊ शकतं आणि असे किती मणी ठेवले तर दर्जेदार उत्पादन मिळू शकतं. 20 mm चा मणी हा 6 ग्रॅमच्या दरम्यान असतो. आणि सर्वसाधारणपणे पाणी उतरताना आपण आपल्या नेहमीच्या अंदाजानुसार समजा 16 असेल तर पुढे जाऊन तो 20 होणार आहे. 20 होणार असला तर त्या 20चं एका मण्याचं वजन 6 ग्रॅम आहे. तर मग आपण किती मणी घडावर ठेवले पाहिजे आणि असे किती घड ठेवले पाहिजे हे गणित केल्याशिवाय आपली क्वालिटी सुधारणार नाही. ठीक आहे, कदाचित डोक्यात बसायला थोडंसं अवघड जाईल, पण याच्याशिवाय परफेक्ट आपल्याला माल तयार होणार नाही. आणि सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये जो माल जातो त्याच्यापेक्षा 1.5 पटीने असा परफेक्ट रीतीने तयार केलेला माल जात असतो, जास्त भावाने जात असतो, याचा आपण विचार केला पाहिजे. हे सर्व करत असताना पूर्ण पाणी उतरल्यानंतर 10 दिवसाने फुगवण्याचा अंदाज आपल्याला येतोय. बाग किती फुगेल काय, आणि अशा वेळेस जे घड मागे पडले असं वाटतंय तर असे काही वेळा घड कमी करावं लागतील, काही वेळा कमी करावं लागणार नाही. तर असा अंदाज घेऊन पूर्ण पाणी उतरल्यावर गरज वाटली, ओव्हरलोड वाटायला लागला तर तेव्हा सुद्धा काही घड कमी केले पाहिजे. हे सगळं करत असताना आपल्या डोक्यात एक प्रश्न येईल की एवढ्या उशिरा घड कमी करायचे, ते स्टोरेज किती वाया जाईल. आपण याच्याकरता टप्प्याटप्प्याने घड कमी करत आलेले. तो हा शेवटचा टप्पा गरज असेल तर करायचा. या शेवटच्या टप्प्यात गरज नसताना 4 घड जरी जास्त ठेवले आपण तर सर्व मालाची क्वालिटी त्या ठिकाणी खराब होते. दर आपला 10-10, 15-15 रुपयांनी कमी होतो. तर याच्याकरता हा प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे. आणि हे सगळं करत असताना आपण नेमके मणी ठेवले, हार्मोनचे डोस आपण ठरल्याप्रमाणे दिले, नेमके घड ठेवले, तर त्या झाडात जर ताकद असेल ना तर ते 18 होईल, 16 होईल, 22 होईल. ताकद त्यावेळेस त्याची कामं येते आणि ते वाढत जातं. म्हणजे आपल्याला असं काही वाटायचं कारण नाही का घड खूप कमी ठेवले आणि त्याच्यामुळं वजनात लॉस येईल. वजनात लॉस येतच नाही. सर्वसाधारणपणे याप्रमाणे जर घड ठेवले
झाडं जर ताकदच जास्त असेल तर ते 18 ऐवजी 20 होईल, 20 ऐवजी 22 होईल. आणि पण तो 20 ऐवजी 22 होणारा झाडाच्या ताकदीने होणारा माल तो अत्यंत चांगल्या दर्जाचा माल असेल. यानंतर आपण दुसऱ्या पुढच्या ज्या 2 वेगळ्या व्हरायटी आहेत त्यामध्ये जे घड संख्या नियोजन करायचे ते पूर्णपणे याच्यापेक्षा वेगळे, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सुरुवातीला वांसफूट काढताना 45 चौरस फुटात 45 घड, त्याच्यानंतर मणी धरून 4-5 mm झाल्यावर 45 चौरस फुटात 36 घड, म्हणजे 1.25 चौरस फुटाला 1 घड. थॉम्सन, सोनाका, शरद आणि हे नाना पर्पल आणि जम्बो याच्यात फार मोठा फरक आहे. त्याच्यामुळं याचं घड संख्या नियोजन आणि त्याचा घड संख्या नियोजन याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. पुढे मणी 10 ते 12 mm झाल्यावर जे घड मागे पडले 9-5च्या अंतरात आपण सुरुवातीला 45 नंतर 36 घड ठेवले. 36 घड ठेवल्यानंतरही 10 ते 12 mm मध्ये आपल्याला लक्षात येतं का काही घड आपल्याला तिथं दिसतात की हे घड मागे पडले. असे मागे पडलेले घड आपण त्यावेळेस काढून 9-5च्या अंतरात 30 घड ठेवायचे. 30 घड म्हणजे 1.5 चौरस फुटाला 1 घड, 1.5 चौरस फुटाला 1 घड, नाना पर्पल, जम्बो यासारख्या व्हरायटीमध्ये. त्यानंतर पुढे पाणी उतरताना या रीतीने सुरुवातीपासून जर नियोजन करीत आलो आणि जमिनीच्या प्रकारानुसार झाडाच्या कॅपॅसिटीनुसार आपण जर घड संख्या ठेवत आलो तर या व्हरायटीमध्ये 18 ते 20 mm च्या दरम्यान पाणी उतरतं. जर 18 ते 20 mm ला पाणी उतरलं तर पुढे जाऊन मध्यम आणि मुरमाड जमिनीमध्ये हे मणी 26, 24, 28 पर्यंत सुद्धा जातात. हे गृहीत धरूनच आपण हा घड कमी करण्याचा तिसरा टप्पा आहे त्याचा या ठिकाणी वापर केला पाहिजे. तर इथं 1.25 चौरस फुटाला 1 घड म्हणजे 9-5च्या अंतरात 26 घड एवढे जर घड ठेवले तर त्या मालाची दर्जा, त्या मालाची चव ही निश्चितच एक वेगळी असते. तर हे करत असताना याच्यात मणी संख्या तर किती ठेवली पाहिजे हे आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. सर्वसाधारणपणे एका घडात अनेक ठिकाणी घड मोजलेले, आमच्या स्वतःच्या बागेत मोजले, इतर बागेत सुद्धा मोजले. एका घडात नाना पर्पल, जम्बो सारख्या व्हरायटीमध्ये 7 घड ठेवले. 7 घड ठेवले. 8 ग्रॅमचा 1 मणी तरी 480 ग्रॅमचा 1 घड होतोय आणि एकरी 12 टन उत्पादन सहज मिळतंय. बाकीच्या मगाशी आपण बघितल्याप्रमाणे 6 ग्रॅमचा असतो. त्या 6 ग्रॅमचा हा जो मणी हे प्रत्यक्ष प्रयोग करून बघितलेले या ठिकाणी ही स्लाईड जी दिसते 20 ग्रॅमचा मणी प्रत्यक्ष मोजून बघितल्यानंतर 6.2 ग्रॅम जो भरलेला आहे. पुढे त्याच्यानंतर जो 22 ते 20 mm चा मणी जो असतो तो 8 ग्रॅमच्या दरम्यान भरतो. हे सर्व माझ्या बागेतलेच मणी आहेत, मोजलेले आहेत. 22.74 मण्याची साईज होती, तिथं तो 7.7 असा भरलेला आहे. हे सर्व आपल्याला
मणी किती ठेवायचे, घड किती ठेवायचे, याचा अंदाज येण्याकरता आहे. पुढे घ्या, पुढे घ्या. याचा विचार करून आपण घड संख्या ठेवली पाहिजे. मग 9-5 मध्ये बऱ्याच वेळा 24 घड ठेवून सुद्धा आपल्याला मध्यम प्रकारची जमीन असेल तर 12 टन किंवा त्याच्या थोडंसं पुढे उत्पादन मिळालेलं आहे. तर हे सर्व जे उत्पादन मिळते हे नंतर त्या झाडाच्या ताकदीवर मिळतं. आपण वर्षभर काय काम केलेले, एप्रिल छाटणीत काय काम केलेले, पानं कसे आपण व्यवस्थित ठेवलेले, ऑक्टोबर छाटणीनंतरचं पाणी व्यवस्थापन आपण कसं रीतीने केलेलं आहे, खत व्यवस्थापन आपण कशा रीतीने केलंय, याचा जे काही केलेले त्याचा परिपाक पुढे जाऊन आपल्याला हे वजन मिळत असतं. 27 mm चा मणी हा 13 ग्रॅमचा भरलेला आहे. यानंतर इथं पुढे जे मी सांगितलं 60 ग्रॅम 7 मण्याचा घड. तर इथं या बाजूला जो दिसतोय वजन काट्यावरच ठेवलेलं आहे ते 45 मण्याचा घड आहे. फक्त 45 मण्याचा 3.57 ग्रॅम तो बनलेला आहे. नाना पर्पलचा हा घड आहे. त्या बाजूला फक्त 28 मण्याचा घड आहे. तो 235 ग्रॅम भरलेला आहे. पुढे घ्या. म्हणजे नाना पर्पल सारख्या जम्बो सारख्या व्हरायटीमध्ये खूप छोटे घड जरी असले किंवा कमी मण्याचे जरी घड असले तर पुढे जाऊन त्याचा 22 mm, 24 mm, 26 mm, 28 mm पर्यंत सहज जातं. याच्याकरता खूप जास्त हार्मोन्स वापरावं लागत नाही. आणि खूप जास्त हार्मोन्स वापरून जर इथं 27चा केलेला असतं त्याच्यात साखरच नसते. या ठिकाणी प्रत्येक महिन्याची साखर सुद्धा चेक केलेली आहे. 18 ते 22 पर्यंत शुगर त्याची भरलेली आहे. या ठिकाणी हा 78 मण्याचा घड आहे. 78 मण्याचा घड हा 620 ग्रॅम भरतोय. तर या सगळ्या स्लाइड बघितल्यानंतर आपल्याला मणी किती वजनाचा भरू शकतो, किती मणी ठेवल्यावर किती एकरी वजन मिळेल याचा अंदाज आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी याकरता हे घड हे मणी या ठिकाणी दाखवलेले आहेत. पुढे घ्या. थिनिंग थिनिंग मध्ये एक स्टोरेज वाचवण्याचं गरज असते. तर ते कसं वाचवायचं हे आपण बघणार आहोत. फ्लोऱ्यामध्ये नैसर्गिकरित्या किंवा कॅनोपी वाढल्यामुळे किंवा पावसामुळे किंवा आपोआप चांगल्यापैकी जर गळ झालेली असेल तर जिथं ज्या ज्या घरात जास्त मणी त्याची थिनिंग आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायची स्टोरेज वाचवण्याच्या दृष्टीने. मग ती 4 ते 5 mm लाच थिनिंग झाली पाहिजे. मणीगळ कमी झालेली असेल तर म्हणजे गच्च घड जर वाटत असेल तर 4 ते 5 mm लाच आपण थिनिंग करायची. पण आपोआपच मोकळा झालेला आहे घड तर मग त्याच्या थिनिंगला घाई करायची नाही. जो घड आपोआप मोकळा झालेला आहे त्याच्या थिनिंगला जर जास्त घाई केली तर ते मोकळे मणी हाताने चोळवणं, कात्रीने चोळवणं, त्याच्यामुळे त्याचा पुढे साईजवर परिणाम होणं, साईज कमी मिळणं हाही प्रकार झालेला आहे, लक्षात आलेला आहे. तर फक्त गच्च घड असेल तर 4-5 mm ला, अन्यथा मोकळा घड असेल तर 12-13 mm, 8 mm, 10 mm जेव्हा गच्च व्हायला लागेल तो त्यावेळेस त्याची थिनिंग करायची. याच्या मागे 2 महत्त्वाचे कारण असतात. अचानक थंडी वाढल्यामुळे, अचानक वापसा गेल्यामुळे, अचानक क्लायमेट बिघडल्यामुळे आणि आपण खूप लवकर 4-5 mm ला पुढे जाऊन मणी 20 mm होईल असं समजून जर थिनिंग करून टाकलेली असेल आणि पुढे जाऊन जर फुगवण झाली नाही तर वजनात मोठी घट येते. प्लॉट या पुढे
तर या रीतीने आपण दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळण्याकरता घड संख्या नियोजन, मणी संख्या नियोजन, स्टोरेज नियोजन, कॅनॉपी व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून प्रत्येक व्हरायटीनुसार जर आपण त्याप्रमाणे काम केलं तर निश्चितच मागच्या वर्षी जी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अडचण आली, साखर नाही, चव नाही, गर नाही, या अडचणीतून आपण हमखासपणे बाहेर येऊ. तर त्याकरता जे काही वेगवेगळे मुद्दे त्यापैकी हा पहिला मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहोत. हा आपण आपल्या शेतात निश्चित चांगल्या रीतीने वापराल आणि चांगले उत्पादन घ्याल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद.